संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आत्ताच आलो आहे मी खालनं एक्सरसाइज करून, म्हणजे रात्रीच्या वेळेला व्हिडिओ स्टार्ट केला आहे आणि आज दिवसाने केला व्हिडिओ स्टार्ट. आपल्याला सध्या टाईमच नाही भेटत आहे, कामं भरपूर असल्यामुळे ना व्हिडिओ स्टार्ट करायला टाईम नाही भेटत आहे. ह्या तुरीवरच्या तूर पण काढायला भेटत नाही आहे. आता तर तूर पण काढू एक दिवस. आणि झालं बसलो आहे आता. समीक्षा पण आज जरा उशिराच आली आहे रिक्षावरनं, कारण काल तर CNG बंद होतं, आज पण CNG बहुतेक ठिकाणी बंद आहे. आणि आज त्याने पेट्रोलवरच गाडी चालवली, पण लय लांब गेली होती. ठाणे बिणे ह्या भागात जाऊन आली आणि ठाण्याला वाटतं तिला ठाण्याला भेटला ना का थोडा CNG, थोडासा ठाण्याला भेटला तिला. मग तो भरला परत, पण तिकडे येता येता तो परत खर्च झाला CNG. आज ॲक्च्युली काय माहिती कसं, चेंबूरजवळ काम करताना काहीतरी वडाळ्यावरनं येणारी जी गॅसची पाईपलाईन होती ती थोडंसं काहीतरी त्याला बिघाड झाला आणि ते अजून काम काय अजून झालं नाही. म्हणजे झालं आहे पण पूर्ण तापाने अजून काय असं CNG असं येत नाही. कारण आणि जो चक्क कालपासून बंद असल्यामुळे मुंबईत तुम्हाला माहिती आहे रिक्षांची संख्या बहुसंख्य झाली, त्यात आपली पण एक रिक्षा वाढली आणि या सर्व CNGंना पुरवठा करण्यासाठी थोडा अजून वेळ होण्यासाठी उद्याचा दिवस तर जाईल असं मला वाटते. तर अशी सगळी परिस्थिती आज. समीक्षा आज लांब जाऊ होती, पेट्रोलवरच नाही केलं. पेट्रोलवर तशी परवडत नाही रिक्षा, पण आता काय करणार. आणि ती सांगत होती आज कस्टमर म्हणजे ना गं पॅसेंजर पैसे द्यायला तयार होते पण रिक्षा भेटत नव्हत्या. असं असं म्हणलं मुंबईकरांचा आमचा हाल. म्हणजे कुठल्याही ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीमध्ये काही बिघाड झाला, आपली मुंबईची लाईफलाईन ट्रेन असो, त्याच्यानंतर दुसरी लाईफलाईन म्हणजे आपली BSTची बस असो, किंवा मग हे वाहन 3 व्हीलर जी रिक्षा आहे ती जर बंद असेल तर त्याच्यामुळे अजूनच प्रॉब्लेम होतो. कारण सगळ्याच भागात BST जात नाही आहे, सगळ्याच भागात उशिरापर्यंत BST जात नाही आहे. BST टाईमवर असते, त्यामुळे रिक्षा हे पटकन इझी भेटणारं वाहन आहे. पण ते पण असं CNGमुळे थोडंसं प्रभावित झालं कालपासून. आता बघूया उद्यापासून पूर्वपदावर येईल अशी आशा बाळगतो. कारण CNGला लय लांबच लांब रांगा लागल्यात, भरपूर मोठ्या रांगा लागल्यात. तर असो चाललं आहे. आता मंडळी आपल्या आता मार्गशीर्ष जवळ येतं. मार्गशीर्षची गुरुवारची पूजा महालक्ष्मी व्रताला सुरुवात होईल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी. तर आता उपवास चालू होईल महिनाभर, बघू आता. हे बघा हा टॅनी बघा, एकट्यानं कुठं इथे झोपलेत आणि त्यांनी त्यांच्या अंगावर जाऊन बसतोय. टॅन तिथे जाऊन बसतोय, झोपले. एवढा मंडळी आज समीक्षाने काय, समीक्षा आज नाही पॅसेंजरचं सांग, काय पॅसेंजरचा काय अनुभव होता? म्हणजे काय नाही म्हणजे पॅसेंजर होते का? रिक्षा वगैरे म्हणजे आज कमी होत्या की जास्त होत्या रस्त्यावर? आधीपासून होते, कमी होते 20% पेट्रोलवरच्या सगळ्या. म्हणजे तुम्ही रिक्षावाले मनमानी करत होतात का? काय मनमानी कसली, उलट आम्ही लोकांनी मदत केली लोकांना भरपूर. मी असे थोड्या अंतरापर्यंत सगळ्या लोकांना घेत आली, माहिती का. एक बाबा साकीनाग्याला भेटले, बिचारा रिक्षाच कोण थांबवत होतं, काय रिक्षाच नाही तर पूर्ण थांबवणार होते ना. मग मी घेतलं त्या बाबांना. माझ्या पाठीमागे एक मॅडम बसले, त्या मॅडमला विचारलं, म्हणले घेऊ का हो? तर ते मॅडम म्हणले घ्या. मग बाबांना घेतलं. बापरे, ते बाबा म्हणायला लागले आज बघ म्हणतात देवाने पाठवलं तुला आमच्यासाठी. म्हणते मी 1 तास झालं म्हणजे उभे, पण मला कोण रिक्षा सापडणार नाही. तर देवासारखी अक्षरशः आधी पण माझ्या डोक्यावरून हात फिरवले बाबांनी, एकदम वयस्कर. बरोबर, पॅसेंजर लोक वैतागलेले असतात, पण ॲक्च्युली मदत केली पाहिजे तुम्ही रिक्षावाल्यांनी, म्हणजे आलेल्या लोकांना. मग त्यांना घेतलं, परत एक लेडीजला घेतलं. मग त्याच्यानंतर त्या मॅडम उतरल्या, त्याच्यानंतर एक लेडीज बसली, त्याच्यानंतर परत अजून 3 लेडीजला घेतलं, असे 4 लेडीजला. एकला पुढे बघून काय करणार, म्हणजे त्या मुली पण खूप कंटाळलेल्या, ऑप्शनच नव्हतं ना त्यांच्याकडे पण काही, त्या मुलींकडे पण. मग ती एक मॅडम चाकानेला उतरणार होती, मग त्या 3 मैत्रिणी होत्या. तर मग एक 2 मिनिटासाठी तिला माझ्या बाजूला बसवलं आणि आम्ही 4 रिक्षाने पेट्रोल पंपापर्यंत गेलो. मग ती मॅडम उतरली आणि मग त्या 3 पाठी बसले आणि मी त्यांना अंधेरीला सोडले. पण मग कधी पण चालू होतील CNG पंप? काय आता काय माहिती, आता CNG झाले चालू, आता होईल.
मंडळी काही ठिकाणी तर आता इकडे मला वाटतं ह्या भागात ना काय काय बघितलं, मनसेच्या एका कार्यकर्त्याने तर बस चालू केली लोकांना आजच्या दिवस हेल्पसाठी, बरोबर ना मंडळी? म्हणजे मी घाटकोपरवरनं पण श्रेयसपर्यंत असे म्हणजे सगळ्या लोकांना पिकअप थोडं इथं थोडं तिथं घाटकोपर मी असं सगळ्या लोकांना थोडं करून पिकअप केलं. म्हणजे सोडत गेले, घेत गेले सोडत गेले. कसं आहे, पैसे कमवलेच पाहिजेत, नाही असं नाही, पैसा कमवणार दृष्टिकोन असलाच पाहिजे, पण जेव्हा गरजेची वेळ असेल ना तिथे त्यावेळेला मदत पण केली पाहिजे. किती कस्टमर तर बापरे एवढे खुश झाले ना, अक्षरशः 10-20 रुपये एक्स्ट्रा मला दिले, खरंच सांगते. आणि बरोबर मंडळी, पेट्रोलवर रिक्षा चालवणं परवडत नाही. आणि समीक्षाने आज मला वाटतं बहुतेक 90% तर बहुतेक पेट्रोलवर चालवलं रिक्षा. असं कस्टमर खूप भारी भेटले, सगळ्यांनी मला एक्स्ट्रा पैसे दिले थोडे म्हणजे स्वतःहून दिले. मी काय कधी मागितले पण फोर्स पण नाही केला कुणालाच आपण द्या नाही आणलेलं. आणि पहिली गोष्ट आपल्याला सांगितलं जातं की दमदाटी एक्स्ट्रा कधी पैसे घ्यायचे नाही, मीटर प्रमाणे. बरोबर, बॅच जेव्हा मीटर प्रमाणेच घेतलेले रिक्षाचं परमिट काढताना त्यांनी आपलं मला उलट त्या स्वतःहून एक्स्ट्रा. प्रत्येक क्षेत्रातली मंडळी एक प्रतिज्ञा असते. जसं पोलीस क्षेत्रात जातो जेव्हा आपण तेव्हा प्रतिज्ञा घेतो, डॉक्टरच्या क्षेत्रात जातो तेव्हा प्रतिज्ञा घेतो, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान जेव्हा सरकारमध्ये जातो तेव्हा प्रतिज्ञा घेतात लोकांच्या सेवेची. तसेच रिक्षावाले पण प्रतिज्ञा घेतात. बाबांकडनं 20 रुपये घेतलेले, पण त्या बाबांनी मला जबरदस्ती 20 रुपये दिले. नाही म्हणायला लागले, बाप रे ले बाबा ते बिचारीले कंटाळले. चांगलं आहे त्यांनी. आणि सकाळी एक सरांना घेतलं फिनिक्स मॉलला सोडायचं तर त्यांचा फक्त 90 रुपये बिल झाला. त्यांनी मला एक्स्ट्रा 100 रुपये दिले, का तर आमच्यासाठी तुम्ही आलात, पेट्रोलची गाडी तयार करून स्वतःहून दिलं त्यांनी. स्वतःहून मी मागितलं पण नाही, मी म्हणले मीटर प्रमाणे सांगितलं त्यांना, पण त्यांनी स्वतःहून मला जबरदस्ती दिले त्यांनी पैसे. चांगलं आहे. सेवा पण, व्यवसाय पण. बरोबर मंडळी, आता झोपतो, पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो म्हणतो टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. बघितलं समीक्षाची बडबड चालूच होती, ती सांगत होती मला काय कसं झालं दिवसभर एक्सपिरियन्स. तर चला, त्यानिमित्ताने पण आपल्याला ऐकायला भेटलं. मुंबईला असं काय कुठल्याही गोष्टीचा असा प्रॉब्लेम झाला ना मंडळी तर सामान्य माणसाला लय त्रास होतो. प्रवासाची पण वाट लागून जाते, पण असो चालायचंच. तर चला, तुर्तास तरी आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.